नमस्कार. आज मी चिकन बनवते आहे. त्याच्यामध्ये निंबू टाकलेला नाही, त्याच्यामध्ये टाकला आहे कोकमचा आगळ, हळद मीठ मिक्स करून घेतलेलं आहे. तेल फ्राय झालं, त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे. कांदा थोडासा लाईट गोल्डन झाला होता, त्याच्यामध्ये चिकन टाकून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि ते कोकमचं पाणी होतं ते सुद्धा मी टाकलेलं आहे. पाणी गरम करून टाकायचं चिकनमध्ये, थंड पाणी नाही टाकायचं. आणि त्याच्यामध्ये मी 2-3 पानं कोथिंबिरीचे सुद्धा टाकले होते. हा मी मसाला तयार करून घेणार आहे. लसूण, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, कढीपत्त्याचे पानंसुद्धा घेतलेले. बोलतात कढीपत्त्याचे पानांनी कॅन्सर होत नाही, म्हणून जेवढं होईल तेवढं मी नॅचरली पोरांच्या पोटात जाईल याचा मी विचार करत असते. ह्या सगळ्या गोष्टी मी भाजून घेतल्या छान अशा. आता टोमॅटोसुद्धा त्याच्यामध्ये फ्राय करायला टाकलं, कोथिंबीर पुन्हा टाकलेली होती. आणि आज मी कच्चं खोबरं टाकलेलं आहे. कच्च्या खोबऱ्यामध्ये मी खोबरं दळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण बनवलेला सगळं कांदा, टोमॅटो, लसूण त्याची प्युरी करून घेतलेली आहे. हळद, मालवणी मसाला आणि जेवढे होते तेवढे घरामध्ये मसाले तेवढे टाकलेले. पुन्हा कोथिंबिरीच्या गाड्या कोथिंबिरी पूर्ण मिक्स करून मस्त तयार केला आहे मी मसाला. आणि थोडासा हा माझ्या मिस्टरांसाठी सुद्धा साईडला करून ठेवलेला होता. चिकनच्या भाजीमध्ये मसाला टाकून मस्त मिक्स केलं, चवीनुसार मीठ टाकलं. आणि हे बघा आता चिकन आपलं तयार झालेलं आहे. लास्टला काय करायचं माहिती आहे का, मस्त एक ताट घ्यायची, ताटामध्ये चिकन ओतायचं. हे बघा असं ओतायचं आणि मस्त चिकन